भूमि एम्पायर की ओर से रामनवमी महोत्सव व चैत्र नवरात्र के अवसर पर स्नेह मिलन कार्यक्रम का आयोजन किया गया। भूमि एम्पायर भूमि रियल एस्टेट भूमि नागरिक सहकारी पत संस्था की ओर से रामनवमी महोत्सव व चैत्र नवरात्र के अवसर पर स्नेह मिलन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में राज्य के वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री व जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, भूमि एम्पायर के संचालक पंकज आनंदवार, सूरज वनकर, पराग मूले, कुंदन त्रिनगरवार, शहर के प्रसिद्ध व्यवसायी हरजीत सिंह सलूजा, राजू भाई हसन, प्रशांत कोलप्याकवार, सुनील तन्नीरवार, दत्ता कंचरलावार, पंकज आइंचवार, श्यामराव आनंदवार आदि उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत उपस्थित मान्यवरों ने दीप प्रज्वलित करके कार्यक्रम में मुख्य अतिथि पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार का शॉल, श्रीफल व पुष्पगुच्छ देकर विशेष स्वागत सत्कार किया गया। साथ ही उपस्थित मान्यवरों का स्वागत किया गया। बता दें कि भूमि एम्पायर यह नाम शहर के प्रतिष्ठित व्यवसायिक में से एक है। वे व्यवसाय के साथ ही सामाजिक कार्य में भी अग्रसर रहकर मध्यम वर्गीय लोगों की सेवा में तत्पर रहते हुए अनेक सामाजिक कार्यक्रमों का आयोजन करते हैं। उसी के तहत आज रामनवमी महोत्सव व चैत्र नवरात्र के अवसर पर स्नेह मिलन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कांग्रेस पर प्रहार करते हुए कहा कि विकास के मोबाइल में कांग्रेस का सिम कार्ड डालोगे तो नेटवर्क नहीं आएगा। विकास करना है तो मोदी जी के मोबाइल में कमल का सिम कार्ड डालोगे तो विकास का ही नेटवर्क आएगा। और मैं लोकसभा में गया तो पूरी ताकत के साथ जिले के विकास के प्रति कटिबद्ध रहकर कार्य करूंगा और मैं ये चुनाव जाति के आधार पर नहीं तो विकास के मुद्दों को लेकर चुनाव लड़ रहा हूँ। कांग्रेस पार्टी चुनाव के समय हम साथ साथ है और चुनाव के बाद हम आपके है कौन की भावना रखती है। इस कार्यक्रम का प्रस्तावित करते हुए भूमि एम्पायर के संचालक पंकज आनंदवार ने बताया कि आगामी चुनाव में भूमि एम्पायर की समस्त टीम विकास के प्रति कटिबद्ध होकर संपूर्ण ताकत से सुधीर मुनगंटीवार जी का कार्य करेंगे। प्रशांत कोलप्याकवार, सुनील तन्नीरवार, पंकज आइंचवार, श्री राजू भाई हसन अली, श्री पंकज आनंदवार, कुंदन त्रिनगरवार, पराग मूले, सूरज वनकर, विजय धारवे, भूमी एम्पायरचे सर्व अधिकारी आणि या कार्यक्रमात उपस्थित माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना रामनवमीच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो। प्रभू राम आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देव, सुख देव, समाधान देव ही प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना। भूमी एम्पायरच्या सर्व या कार्यक्रमाच्या आयोजक बंधूंनाही धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचेही आभार मानतो की तुम्ही भूमी एम्पायर मध्ये काम
या 18व्या लोकसभेत अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय होणार आणि हे माझं सुदैव आहे की विश्वगुरू मोदीजींनी मला आग्रह करून या लोकसभेत यावं अशी सूचना केली. आपल्या सर्वांना माहिती आहे की म्हणूनच विश्वगुरू नरेंद्र मोदीजींनी जेव्हा सभा घ्यायची होती तेव्हा सूचना केली की ज्या उमेदवाराला मी आग्रह केलाय त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मी स्वतः जाईल आणि माननीय मोदीजी आपल्याशी संवाद करण्यासाठी आले, संभाषण करण्यासाठी आले. या जिल्ह्याच्या विकासामध्ये मी मोठे योगदान दिलं आणि तुमच्या सर्वांची सदिच्छा राहिली यापेक्षाही 10 पट योगदान ही भारत सरकारकडून केंद्र सरकारकडून निश्चितपणे या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये योगदान देण्यासाठी मी निश्चितपणे खर्च करेन. पण मतदार कधी कधी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडतो, खोट्या प्रचाराला बळी पडतो. काँग्रेसचे लोक चेहऱ्यावर निवडणुकीत असा भाव आणतात की जसं काही ते हम साथ साथ आहे म्हणतात, पण एकदा निवडणूक झाली की हम आपले है बोलून म्हणतात. आणि हा अनुभव मागचे 4 वर्ष लोकसभेत आपण घेतला. मी जेव्हा प्रश्न विचारतो की तुम्ही कोणती विकासाची कामं केली त्याच्यावर आपण चर्चा करू, पण त्यावर ते कधीच बोलत नाही. ते जातीवर अतिशय सोशल मीडियातून खालच्या दर्जाची टीका करत आणि हे चंद्रपूर जिल्ह्याचं हृदय. साधा मोबाईलचा सिम कार्डही घ्यायचा असेल आपण किती विचार करतो, कोणतं टावर चांगलं नेटवर्क आहे, सिग्नल कोणतं देईल, अतिशय स्पष्टपणे आपल्याला नेटवर्क कोण देईल. साधं सिम कार्ड घेतं. तुम्हाला तर माहिती आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजीच होते. तुम्ही काँग्रेसच्या नेत्याला विचारा तुमचा प्रधानमंत्री कोण, ते म्हणतात आमचं अजून ठरायचंच. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला विचारा तुमचा प्रधानमंत्री कोण, नाही पहिले निवडणूक जिंकून येऊ द्या, म्हणजे परीक्षा संपल्यावर मग आम्ही पुस्तक हाती घेऊ आणि अभ्यास करू. परीक्षा सुरू झाली आहे, तुम्ही तुमच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार सुद्धा घोषित करू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये याची खात्री आहे, विश्वास आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार आता घोषित केला तर पायात पाय, टांगेमध्ये टांग आणि हे इंडी अलायन्स कधीच तोंडावर पडेल ही भीती आहे. पण एकीकडे नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री होतील याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका, एक स्थिर सरकार. प्रश्न आपल्याला मतदारांना जाऊन सांगायचा आहे की माननीय मोदीजींचं विकासाचं टावर असेल आणि सिम कार्ड जर काँग्रेसचा टाकला तर नेटवर्क कधीच पकडणार नाही, विकासाचे सिग्नल कधीच लागणार नाही, मतदार हॅलो हॅलो करत राहील आणि तिकडे उमेदवार आणि खासदारापर्यंत आवाज जाणार नाही. आणि सिम कार्ड कमल चिन्हाचंच टाकावं लागते. कमल चिन्हाचं जर तुम्ही सिम कार्ड टाकलं तर विकासाचे सिग्नल लागतात. साधारणतः सार्वजनिक जीवनात आपण कधी जात नाही, पण जेव्हा विकास सांगता येत नाही तेव्हा जातीचा आधार घ्यावा लागतो. परीक्षेत अभ्यास केला नाही तर कॉपीचा आधार घ्यावा लागतो. जसं आपल्याला अभ्यासच विकासाचा केला काय करणार आहे भविष्यात माहिती नाही, काय केलं हे पोखरीच्या चाचणीसारखं गुप्त आहे आणि म्हणून जेव्हा काही सांगताच येत नाही तेव्हा मग जातीचा आधार घेतला जातो. पण सार्वजनिक जीवनात आपल्या देशात जात आपण एकमेकाची कधी पाहतो. इथे एवढे लोक आहे, इथं बसताना तुम्ही असं म्हणतो का माझ्या बाजूला माझ्या जातीचा असेल तर बसेल आणि दुसऱ्या जातीवाल्याला मी बसवणार. पेशंट असं म्हणतो का की डॉक्टर माझ्या जातीचा असेल तरच औषध घेईल, नाहीतर कडुलिंबाची पानं तोडून मी गरम पाण्यामध्ये अर्क घालून पिईल असं कोणी म्हणतो. विद्यार्थी शिक्षक माझ्या जातीचा असेल तर मी अभ्यास करेल असं कोणी म्हणतो का. तुमचा पुराण घेताना माझ्याच जातीचा कोणी आला तरच मी घेईल अन्यथा मी पुराण घेणार नाही असं कोणी म्हणतो. कारण सार्वजनिक जीवनामध्ये आपण जात पात बघत नाही. आपण योग्य क्षणी रमजान ईदलाही शुभकामना देतो आणि जेव्हा दीपावली असते तेव्हा मुस्लिम आपल्यालाही शुभकामना देतात. कारण सार्वजनिक जीवनामध्ये अजूनही आपण एकमेकाविषयी स्नेह ठेवतो.
उशीर झाला कारण निवडणुकीत गाडी वाईट काय चालूच शकत नाही. कारण कितीही सुपरफास्ट गाडी असली तरी निवडणुकीत त्याला पॅसेंजरचीच वावर लागते. जो भेटेल त्या स्टॉपवर थांबावंच लागते. जर मी माझी गाडी पॅसेंजर करून थांबवली नाही तर निश्चितपणे भेटणारा म्हणे अजून तर निवडूनच यायचा आहे, गाडी थांबायला तयार नाही, तर या गाडीमध्ये आम्ही का बसायचं. म्हणून आज मी इथं येताना उशीर झाला. मी आपल्या सर्व